शेतकरी मित्रांनो, तुम्ही वर्षभरामध्ये शेतामध्ये जे काही खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, या हंगामाच्या माध्यमातून तुमच्या शेतामध्ये जे काही शेतमाल उत्पादित करता, या उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, म्हणजेच याची जी काही विक्री आहे ती हमी भावावरती या ठिकाणी विक्री करण्यात यावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून जे काही हमी भाव ठरवले जातात आणि या हमी भावावर तुम्हाला तुमच्या शेतमाल उत्पादित केलेला शेतमाल जे आहे त्याची विक्री करायची असेल तर तुम्हाला तुमची जी काही नोंदणी आहे ती करावी लागत असते। तर यामध्ये तुम्ही एकदा नोंदणी केली की तुमचं जे काही डायरेक्ट मग तुम्हाला स्कीमची काही नोंदणी आहे ती एकदाच करावी लागत असते। आता आधी ती वेबसाईटवरती नोंदणी होती, परंतु आता जे काही ई समृद्धी नावाचं जे काही ॲप आहे, या ॲपवर तुम्हाला एकदाच नोंदणी करावी लागते आणि एकदा नोंदणी केली की मग तुम्ही समजा सोयाबीन असेल किंवा तूर असेल किंवा मग हरभरा असेल, जे काही पिके असतात त्याची जी काही नोंदणी सुरू झाली डायरेक्ट मग तुमची त्याच्यामध्ये फार्मर डिटेल्स असेल किंवा लँड डिटेल्स असेल, त्यानंतर पर्सनल डिटेल्स असेल, बँक डिटेल्स असेल, ही माहिती सेमच राहते। फक्त आता समजा सोयाबीन झालं की मग तूर सुरू होते, मग त्यानंतर तूर झालं की हरभरा सुरू होते। अशा पद्धतीने मग तुम्हाला डायरेक्ट स्कीम अप्लाय करून तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करू शकता। म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला वेगवेगळं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नसते। एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला फक्त दरवर्षी जी काही स्कीम आहे ती अप्लाय करावी लागते। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याचं जे काही कॉमन रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो ई समृद्धी ॲपच्या माध्यमातून कॉमन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं, जेणेकरून मग तुम्हाला कोणतीही स्कीम सुरू झाली की तुम्हाला डायरेक्ट स्कीम, मग सोयाबीन असो, तूर असो किंवा हरभरा असो, डायरेक्ट तुम्हाला ते हंगामानुसार तुमची जी काही स्कीम आहे ते सिलेक्ट करून तुम्हाला स्कीम अप्लाय करता येईल। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हेच जे काही नाफेडचं जे काही ई समृद्धी ॲपवरती रजिस्ट्रेशन, कॉमन रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, हे कॉमन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटत आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज पुष्कर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जी काही गुगल प्ले स्टोअरवरती येऊन ई समृद्धी नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता हे ॲप्लिकेशन असणार आहे। याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता या ठिकाणी आपलं जे काही ॲप आहे ते ओपन झालेलं आहे। हे ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी जी काही लँग्वेज आहे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे। लँग्वेजमध्ये इंग्लिश, मराठी तुम्ही निवडू शकता कोणतीही। तर मी इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करतो आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करसाल त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे। यामध्ये तुमचा मोबाईल नंबर कॅप्चा टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे OTP आणि पासवर्ड विचारतील। तुम्ही कोणत्या माध्यमातून लॉग इन करू इच्छिता, मी OTP वरती क्लिक करतो। OTP वरती क्लिक केल्यानंतर एक OTP येईल, आलेला OTP टाकून तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे। यामध्ये पहिल्याच नंबरचा रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला विचारेल तुमची जी काही ॲग्रीस्टॅकची माहिती काही घेण्यात आलेली आहे, फार्मर डिटेल्स, रजिस्टर, सेव्ह ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून, त्यामुळे ओकेवरती क्लिक करायचं आणि बँक डिटेल्ससाठी तुम्ही NPCI वरती चेक करू शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्डनुसार नाव दाखवेल, मोबाईल नंबर दाखवेल। फक्त तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकून फक्त तुम्हाला ऑथेंटिकेशन करायचं आहे फार्मरचं। आधार नंबर टाकल्यानंतर फेस ऑथेंटिकेशन आणि फिंगरप्रिंट तुम्ही करू शकता। मी फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक करतो, ॲग्रीवरती क्लिक करतो। त्यानंतर तुम्हाला एक चौकोनी बॉक्स स्कॅनरसारखं दिसेल, या स्कॅनरवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये आधार फेस IDचं ॲप इन्स्टॉल असणं गरजेचं आहे। यासाठी इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर असं लोडिंग होईल, 5 स्टेप पूर्ण कंप्लीट होईल। त्यानंतर कॅमेरा ओपन होईल। जे कोणी शेतकरी आहे त्याचा व्यवस्थित फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे, ग्रीन टिक आली पाहिजे, डोळे जे उघडझाप करायचे थोडेफार, जर फोटो नाही आला तर। अशा पद्धतीने सक्सेसफुल तुमचा व्हेरीफाय होऊन जाईल। डिटेल चेक करून घ्यायचे आहे, नाव, आधार नंबर, जेंडर, जन्मतारीख आणि पत्ता सर्व बरोबर असेल तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। खाली यायचं आणि आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुमचं जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही मॉडिफाय करायचं असेल तर ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ही माहिती घेण्यात आलेली असते। याच्यामध्ये काही तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला एक ते ID प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड अपलोड इथे करू शकता। इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही अपलोडवरती क्लिक करून आधार अपलोड तुमचं करू शकता। त्यानंतर मॉडिफाय आता हे आपलं झालेलं आहे। आता जर मला यावरती जर क्लिक केलं डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा तुम्ही तुमच्या गॅलरीमधून डॉक्युमेंट अपलोड करू शकता। हे झालं आपलं पहिलं रजिस्ट्रेशन। झाल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्सची माहिती सेक्शनमध्ये जाऊन बँक डिटेल्सची माहिती भरायची आहे। त्यानंतर तिसरं, नॉमिनी तर एवढी आवश्यकता नाही आहे, डायरेक्ट स्कीम पार्टिसिपेशनमध्ये यायचं आहे। स्कीम पार्टिसिपेशनमध्ये आल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकल्याच्यानंतर ऑटोमॅटिक सर्व माहिती तुम्हाला येणार आहे। पुन्हा एकदा दाखवतो, मी इथे पाहू शकता 4 नंबरच्या टॅबमध्ये यायचं आहे स्कीम पार्टिसिपेशनच्या। यावरती आल्यानंतर तुमचा आधार नंबर, आपण फार्मर ID काढलेला आहे म्हणून सर्व डिटेल ऑटोमॅटिक येणार आहे, मोबाईल नंबर वगैरे सर्व माहिती पाहू शकता। फक्त स्कीम सेक्शनमध्ये यायचं आहे आणि इथे आत्मनिर्भरता मिशन PSS इथे पाहू शकता, चना R26 म्हणजे रब्बी 26 हे तुम्हाला स्कीम निवडायची आहे। पुन्हा एकदा दाखवतो, आत्मनिर्भरता मिशन PSS R26 रब्बी 26 चना
ही स्कीम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बाकी 2026 रब्बी नाव ऑटोमॅटिक येईल आणि जे काही ग्राम चना आहे ते सुद्धा येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्कीम पाहू शकता तुम्ही. हे स्कीम तुम्हाला निवडायची आहे. या ठिकाणी आता हे सुरू झालेलं आहे म्हणून इथे तुम्हाला दिसत आहे. आणि त्यानंतर ॲड लँड डिटेलवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲड लँडवर डिटेलवरती क्लिक कराल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे त्या ठिकाणचा जिल्हा, तालुका, गावाचं नाव, सर्वे नंबर, खाता नंबर एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे. आणि खाता नंबर टाकत असताना त्याच्या बाजूला एक रिफ्रेशसारखं बटन दिलेलं आहे. त्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला लँड डिटेल्स म्हणजे फार्मरचे ह्याची काही व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय करून घ्यायचं आहे खातेदार कोण आहे आणि तिथं ओनरशिपमध्ये तुमचा ओनर आहे की कोण आहे ते तुम्हाला इथे टाकावं लागेल. आणि त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती आल्यानंतर तुम्हाला आता अपलोड लँड डॉक्युमेंटमध्ये जे काही 7/12 आहे तो 7/12 तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागत आहे. तर आता अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही गॅलरी किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमचा जे काही 7/12 आहे ते अपलोड करून घेऊ शकता. तर आता या ठिकाणी आणि त्यानंतर तुम्हाला चेकबॉक्सवरती टिक करायचं आणि तुमचं जे काही सेंटर आहे जवळचं आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आतापर्यंत तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे लँड डिटेल्सची आणि संपूर्ण तुम्हाला इथे दिसणार आहे. आता फक्त तुम्हाला चेकबॉक्सवरती टिक करायचं आणि तुमचं जवळचं सेंटर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही जे ॲड्रेस टाकलेला आहे त्यानुसार तुमच्या जवळचे सेंटर तुम्हाला इथे दिसणार आहे. तर आता सेंटर निवडण्यासाठी सध्या पाहू शकता इथे त्या अगोदर तुम्हाला इथे गॅलरीमधून 7/12 तुमचा अपलोड करायचा. 7/12 अपलोड करत असताना तुम्हाला जे काही 7/12चं पहिलं पेज आणि मागचं पेज म्हणजे पेरीपत्रक आणि 7/12 दोन्ही तुम्हाला एक PDF तयार करून अपलोड करून घ्यायचं आहे. जेणेकरून मग तुम्हाला व्हेरिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही एकच पेज केलं तर तुम्हाला ते जे दुसरं पेज आहे ज्याच्यावरती पिकाची नोंद असते हरभरा ते तुम्हाला जे पिकासाठी तुम्ही करणार आहे ते पीक त्याचं दिसलं पाहिजे. तर हे तुम्हाला लँड डिटेल्स ॲड करताना व्यवस्थित टाका. जे खाते नंबर तुम्ही टाकसाल त्याच व्यक्तीचं नाव इथे बाजूला रिफ्रेशसारखं बटन आहे तिथे क्लिक करून व्हेरीफाय तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्कीम पार्टिसिपेशनची माहिती व्यवस्थित भरायची आहे. आता चेकबॉक्समध्ये बघा क्लिक होत नाही आहेत कारण की आपण सेंटर निवडलेलं नाही आहे. तर आधी तुम्हाला सेंटर निवडावं लागते नंतर चेकबॉक्सवरती टिक करावं लागते आणि तुम्ही 7/12सुद्धा तुम्हाला इथे सुरुवातीला अपलोड करावं लागते. तर आता या ठिकाणी आता आपण जी काही स्कीम पार्टिसिपेशनची डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथे पुन्हा एकदा तर सर्व माहिती टाकल्यानंतर आता इथे तुम्हाला इथे माहिती दिसणारच आहे. आता इथे अपलोड 7/12 तुम्हाला सुरुवातीला अपलोड करून घ्यायचं आहे. 7/12 अपलोड करताना दोन्ही बाजू एकत्र PDF मर्ज करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता इथे पाहू शकता माझ्या केसमध्ये जे मी ॲड्रेस टाकला त्यानुसार मला आजूबाजूचे 3 सेंटर इथे अवेलेबल झालेले आहेत चणासाठी. आणि स्कीमसुद्धा पाहून घ्यायचं आहे तुम्हाला स्कीम तुम्ही बरोबर निवडलेली आहे की नाही. कम्युनिटीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता लँड टाईप वगैरे इथे डिटेल्स आले. 3 सेंटर माझ्या केसमध्ये इथे आलेले आहे. तुम्ही सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला चेकबॉक्स होते आता तुम्ही टिक करू शकता कारण की हे सुरू झालेलं आहे म्हणून. अशाच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या पिकासाठी तूर असेल सोयाबीन असेल सेम हेच प्रोसिजर असते. त्याच्यामुळे तुम्हाला एकदा रजिस्ट्रेशन केलं की डायरेक्ट मग स्कीमच अप्लाय करावी लागते. आता या केसमध्ये सध्या हरभऱ्यासाठी सुरू आहे रब्बी हंगामसाठी म्हणून इथे हरभऱ्याचं आलेलं आहे. आता मी सेंटरसुद्धा निवडलेलं आहे आणि आता डायरेक्ट आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे. 7/12सुद्धा इथे अपलोड करून घ्यायचा आहे जर तुम्ही नसेल केला तर अपलोड. आणि त्यानंतर चेकबॉक्समध्ये टिक करून सबमिट करायचं. तर आता आपला 7/12 इथे राहिलेला आहे अपलोड करायचा. त्याच्यामुळे आता इथे आपण 7/12 अपलोड करून घेऊया. त्यासाठी इथे क्लिक करायचा, ओपन कॅमेरा करायचा आहे किंवा गॅलरीमधून सुद्धा अपलोड करू शकता. तर तुम्हाला 7/12चे दोन्ही पेजेस PDF एकत्र करून अपलोड करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता मित्रांनो आपला 7/12सुद्धा अपलोड झालेला आहे आणि डायरेक्ट आता आपण सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन ID मिळणार आहे. आता स्क्रीनशॉट काढून घ्या. कॉंग्रॅच्युलेशन रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आलेलं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होईल. याला PDFला ओपन करायचं आहे का विचारते तर तुम्ही ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याची PDF पाहू शकता. अशा पद्धतीची 3-4 पेजेसची PDF निघणार आहे. याच्यामध्ये बारकोडसुद्धा असणार आहे. बारकोड जे आहे मॅट्रिक्स बारकोड असणार आहे याच्यामध्ये पाहू शकता. हे PDFची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता हार्ड कॉपी. आणि हे प्रिंट काढल्याच्यानंतर तुम्हाला जे काही आधार कार्ड आहे तुमचं बँकेचं पासबुक आहे आणि जो काही 7/12 आहे ज्या पिकासाठी तुम्ही नोंदणी केलेली आहे त्याच्या हार्ड कॉपी तुम्हाला जे काही जवळचं तुम्ही सेंटर निवडलं असेल तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो आपली सक्सेसफुल नोंदणी झालेली आहे. काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता. या आधीसुद्धा वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा हेच प्रोसेस होती परंतु आता ॲपच्या माध्यमातून जे आहे ते थोडीफार चेंजेस झालेले आहे. बाकी माहिती तीच आहे आणि प्रोसेससुद्धा तीच आहे. रजिस्ट्रेशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यानंतर लँड डिटेल्स पर्सनल डिटेल बँक डिटेलची माहिती भरून स्कीम अप्लाय करायची होती आणि याच्यामध्ये सुद्धा तेच आहे. एकदा रजिस्ट्रेशन ॲपमध्ये केलं तुम्ही की डायरेक्ट स्कीम मग तुम्हाला अप्लाय करावी लागते. आता स्कीम अप्लाय केल्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस तुमचा फॉर्म सबमिट झाला की नाही हे कसं पाहायचं. तर सर्वात शेवटचा ऑप्शन आहे 6 नंबरला. इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता अप्लायड कोणत्या स्कीमसाठी मी अप्लाय केलेला आहे. तुमचा फॉर्म जर व्यवस्थित भरला गेला असेल तर या अप्लायड सेक्शनमध्ये तुमचं जे काही आलं पाहिजे. आता बघा इथे चनाचं आलेलं आहे आपलं रब्बी महाराष्ट्र PSS चना हे आलेलं आहे 2026 असं तुमचं इथे आलं पाहिजे. इथून तुम्ही सुद्धा पावती जी आहे डाउनलोड सेक्शनवरती क्लिक करून पावती डाउनलोड करू शकता. जेव्हा तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल तेव्हा हा फॉर्म तुम्हाला ॲक्सेप्ट सेक्शनमध्ये दिसणार आहे. अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची माहिती होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.